अब्बा उठलं उठलं नाही समू. ओले बच्चा काय हसत बड्या. उठला तू. हा उठलं आता उठली बघा समू. शमून रात्री झोपूच नाही दिलं बाई. हा रात्री नुसती खेळली तू है ना. नुसती खेळली रात्री. तर चला बघा मम्मीने काय केलेलं आहे आज टिफिनला बघून येऊ. काय केलं मम्मी. शुभ सकाळ सगळ्यांना. आणि सोनूच्या टिफिन साठी बघा साबुदाणा केलेला आहे आणि या चकल्या तळलेल्या आहे. म्हणजे चतुर्थी मला आईला आणि सोनूच्या पप्पालाच राहती, पण त्याच्या एकट्यासाठी काय करा प्रश्न राहतो. मग त्याला पण आम्ही मी पण साबुदाणाच खातो. मग आली का आई. हा आज काही स्वयंपाकाच टेन्शन नाही आईला ना मला. आज काही उपवास आहे. चतुर्थी येतं चौथ म्हणते आमच्याकडे. तर साबुदाणा केला की झालं. तर आता सोनूचा डब्बा भरून देतो ना आम्हाला नंतर साबुदाणा करतो. आम्ही हिरव्या मिरच्यात करणार आहे. मला लाल मिरचीतला आवडतो मिरची पावडर मध्ये. सोनूला एकट्याला मिरची पावडर मधला आवडतो. आम्ही 3 जण हिरव्या मिरचीचा खातो. 9 वाजले मंडळी. आता सोनूची मम्मी हे तळू राहिली साबुदाण्याच्या कुरड्या आहे ना. हा साबुदाण्याच्या कुरड्या. यात काय. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे. मिरच्या आणि शेंगदाणे. इकडं साबुदाणा भिजलेला आहे. आता साबुदाणा करायचा. हा आता साबुदाणा करायचा. सकाळी सोनूल केला होता बघा लाल साबुदाणा दाखवलेला आहे मी त्याला. आता हिरवी मिरची आणि शेंगदाणे आम्हाला करायचे. आता इकडं समू खेळू राहिली. काय ग. काय म्हणते बाई पप्पा. घ्या वाटत तिला हाय ना. हा एकटील खेळा वाटत तिला. कस कस केलंय. पहिले याच्यामध्ये तेल टाकलं. हा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केलेला आहे ना हिरवी मिरची शेंगदाण्याचा तो टाकला आणि साबुदाणा टाकला. आता चांगला हलवून घेते बघा असं आणि नंतर मीठ टाकते. मग त्याच्यामध्ये झालं साबुदाणा. झाला साबुदाणा. ओके मला बघा ताई माझा साबुदाणा करणं. इकडं चकल्या तळल्या आणि आईला शेती जायचंय तर आई फराळाचं करायला बसलेले आहे. या फराळाचं करायला. समूचं काय चालू आहे. इकडं इकडं लाईटाला पाती दिवर त्याच्याकडे पाहू नाही. लाईटाकडे पाहू नाही. तर समूह खेळू राहिली. तर झालं का आपलं मक्काचं काम. आपलं कालच झालं. सगळं लगे व्यवस्थित झालं. लगे 6 वाजता. तर आता वावर खाली झालं. वावर खाली झालं. लगे नगदी पेरलं चालतं. उगून येईन का. हा उगून येतात. उगून येईन पाणी भरू आपण. बर आज कडबा गोळा करायला जाणं आहे बदलाच्या वावरात. अच्छा तर आपलं वावर खाली आता ट्रॅक्टर आणलं चालतं. आपलं आजही आणलं चालतं लगे. बर विचार करतो मग मी. हा ते म्हणे की शुकांना लवकर गहू पेरला आपण तर एक पाणी आपलं शिल्लक देता येईल आणि चांगले गहू होईल जाड जाड. तर गावाचं बी ते आणू का मग. हा चहा चालला. आणि तुम्हाला चहा ठेवला इकडं. हा याच्यात काय. याच्यामध्ये मम्मीची रेसिपी करते मी. कशी कशी. कच्चे रताळ आहे त्याचे साल काढून घेतले बाहेरचे. हा आणि त्याला चिप्स सारखे कापून घेतले. गावरान तूप टाकून आता हे छान नरम करून घ्यायचे. तुपातच. हा तुपातच. आज छान नरम झाले. आता हे बघा. तर याच्यामध्ये वरून मी साखर टाकणार आहे. साखर टाकून हलवून घ्यायचं परत झाकण ठेवायचं. इतके भारी लागते खायला. काय त्या रेसिपीचं नाव. रताळ्याची रेसिपी. तूप टाकलं त्याच्यात याशे रताळे कापून टाकले. हा आणि त्याला नरम करून घ्यायचं. हा आणि आता त्याच्यामध्ये साखर टाकायची वरून आणि चांगलं हलवून घ्यायचं त्याला. 5 मिनिटं झाकण ठेवायचं म्हणजे ती साखर पूर्ण पाणी होऊन त्या आतमध्ये पर्यंत जाते आणि मग ते खायला लय छान लागते कुरकुरीत. अच्छा पाणी नाही टाकायचं काहीच नाही. हा तर आज चतुर्थी आहे. सगळ्यांना चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आणखी एक पाणी नसल्यामुळं आणि गावरान तुपात करते ना मी याला तर छान चव लागते. हा तर नक्की करून पहा. हा तर चला मग आजचा ब्लॉग या ठिकाणी थांबू. धन्यवाद.